नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय गिरिजा ब्लॉगिंग. तर आज सकाळ सकाळी ना कार गॅरेजला आणली होती. का तर कारमध्ये थोडाफार काहीतरी आवाज होता आणि ते आम्हाला समजूनच येत नव्हतं की काय झालंय ते. मग हे बघा कार कशी खोलली आहे ते बघून खूप वाईट वाटलं. का तर कार अशी 2 ते 3 दिवस आमच्यापासून कधीच लांब राहिली नव्हती. हे बघा, श्रेयस सरांचा दुसराच काहीतरी उद्योग चालू आहे. ते लाईटचा असताना त्यांनी तेच ना मोडून हातात घेतलं आणि ते ऑलरेडी त्यांनी खोललं होतं, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही झाला. ते बघा, कारमध्ये इतकं ट्रॅफिक होतं की समजतच नव्हतं काय ते चाललंय ते. आणि मला कमेंट बॉक्समध्ये सगळे विचारत होते की मॅम तुम्ही कोणत्या कलरची कॅप घेतली, तर मी घेतली पर्पल कलरची कॅप. त्याच्यानंतर आम्ही घरी चाललो होतो आणि घरी जाताना आम्ही प्रत्येक वेळेला ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं ना 100% दर्शन घेतो. का तर आम्हाला तिथे गेल्यावरती ना खूप भारी वाटतं. आणि हे बिस्लरच्या बॉटली छोट्या होत्या, ते बघून खूप क्यूट वाटलं. आणि हे बघा, ही एक वेगळीच कार होती आणि ती कार आम्ही ना बघतच बसलो होतो की नेमकी काय आहे ती. आणि ती मूवीमधली कार असते ना तशी दिसत होती, म्हणजे का ती मला खूप आवडली. मी इकडून तिकडून हिंडून फिरून तर नुसते ना कारचेच शूट घेत होते. आणि हे बघा आपलं अर्बन स्टोरी. तर मग परत आम्ही जाताना पण आम्ही जिथे पण जात होतो ना, आमच्या सोबत कार नाही येतच होती. हे बघा आपलं आहे SGM कॉलेज. SGM कॉलेजमध्ये मी शिकली आहे, त्यामुळे माझं खूप आवडतं कॉलेज आहे. आणि कॅफे TTM मध्ये गेलो आम्ही परत. त्याच्यानंतर मग मी कोल्ड कॉफी ऑर्डर केली, बर्गर ऑर्डर केला, कोल्ड कॉफी पिले. त्याच्यानंतर घरी जाताना सगळ्यांना कुल्फी वगैरे घेतली. आणि तेजस भैयाचं असं मत होतं की सगळ्यांना तू ब्लॉगमध्ये घेतेस, कधीतरी मला पण ब्लॉगमध्ये घेत जा. मग त्याच्यानंतर आज होता रोहनचा बर्थडे. मग आम्ही परत रोहनच्या घरी गेलो सेलिब्रेशनसाठी. मग आम्ही सगळ्यांनी सेलिब्रेशन केलं रोहनच्या बर्थडेचं. आणि हे बघा, श्रेयस आणि रोहनना एकदम वेगळंच काहीतरी चालू होतं. परत आमच्या सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या, कोणाचं काय. खूप दिवसातून भेटलो की आमच्या या गप्पा कंटिन्यू राहतातच. श्रेयस सर फोटोग्राफर झाले होते, ते सगळ्यांचे फोटोज काढत होते. मग परत आम्ही रोहनच्या बर्थडेचा केक कापला आणि ते ना जी कॅन्डल होती ना ती अचानकच खराबच झाली, माहितीये का. ते उडली पण नाही, काहीच नाही, काय माहीत काय झालं ते. परत त्याच्यानंतर मग आम्ही रोहनच्या बड्डेचं सेलिब्रेशन केलं, केक वगैरे कट केला. आणि साक्षीसुद्धा ब्लॉग करत होती आणि ती मला दाखवत होती, मी बाकीच्या सगळ्यांना दाखवत होते. अशी सगळी मज्जा मस्ती केली, खूप एन्जॉय केला. जर तुम्हाला हे ब्लॉग आवडला असेल तर लवकरात लवकर यूट्यूब चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि खूप अशा सगळ्या कमेंट करा. आणि ब्लॉग सगळ्यांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हे बघा, जो टॅग आहे तो लावला होता रोहनला आणि रोहन ना खूप हसत होता त्याच्यावरती. परत श्रेयचा डान्स बघा, हा खूप नाचत जातो. त्याच्यानंतर आम्ही केक खाल्ला, समोसा पार्टी केली आणि खूप मजा केली. सगळे खूप दिवसातून भेटलो होतो. भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. बाय.